नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्लॉग मध्ये। तर आज आम्ही चाललोय गोव्याला आणि बरेच दिवसांनी हा व्लॉग करतोय। तर गोव्याला आम्ही दोघंच चाललोय, ते पण गाडीवरनं। तर कोल्हापूर टू गोवा गाडीवरनं प्रवास करणार आहे। जवळजवळ कोल्हापूर टू गोवा 250 किलोमीटर आहे। तर 250 किलोमीटर आम्ही गाडीवरनं जाणार आहे। आणि माझ्यासोबत माझा मित्र आहे, जिगरी यार आपला राज, दाजीपूरच्या अलीकडे आहे। आणि आता इथून आम्ही जाणार आहे डायरेक्ट दाजीपूरला आणि दाजीपुरातून डायरेक्टली फोंडाघाट या मार्गे आम्ही जाणार आहे। तर लेट्स गो। तर निसर्गाचा आनंद घ्या थोडाफार, चला भेटूया आपण डायरेक्ट गोव्यात। दोन ते अडीच तास आपण प्रवास केला आहे आणि आता आपण पोचलोय फोंडामध्ये। आता इथं आपण थोडाफार नाश्ता करणार आहे आणि परत आपल्या प्रवासाला सुरुवात करणार आहे। गाडीवरून जरा डिफिकल्ट होते जायला, पण तरी पण गाडीवरचा एक एक्सपिरियन्स म्हणून आम्ही आता जाणार आहे गोव्याला। गाडीवरनं चाललोय। आपल्यासोबत राज आहे आपला। हाय, हॅलो, काय थोडाफार नाश्ता करणार आणि मग आपण जाणार आहे। आपण मागवलेला आहे पाव आणि ऑमलेट। टेस्ट करून बघ कसला आहे। नाश्ता वगैरे करून आता आपण पोचलोय गोव्याच्या हायवेवरती। आणि गोव्याच्या हायवेवरून जाताना खूप भारी वाटले। तसं उन्हाचा तडाखा पण आहे जोरात आणि हेल्मेट जरा कंपल्सरी असल्यामुळे हेल्मेट घालायला लागते। मित्रांनो, आता आपण पोहोचलोय म्हापशात आणि म्हापशामध्ये आपण एक रूम घेतला आत्माराम। ऑनलाईन आपण बुकिंग केलं होतं ऑलरेडी, सो आपल्याला लगेच मिळून गेले। तर इथं आपण जरा आता फ्रेश वगैरे होणार आहे रूममध्ये आणि नंतर मग आपण बीचवरती जाणार आहे। मित्रांनो, आम्ही इथं फ्रेश वगैरे झालो आहे आणि आता इथनं पुढच्या कुठल्या बीचवरती जायचं हे आता आम्ही जाता जाता ठरवणार आहे। जरा थोडाफार नाश्ता वगैरे करणार आहे आणि त्यानंतर आम्ही ठरवणार आहे कुठल्या बीचला पहिला जायचं आणि त्यानंतर शेवटचा बीच आमचा अरंबुल बीच असणार आहे। पण पहिला अजून ठरायचं आमचा। तर चला लेट्स गो। आवडलं काय? हां, चला चला। वॅगाटोर बीचवरती आपण सध्या आहे आणि वॅगाटोर बीच हा असं काही दिसतोय। हे असा रोड आहे खाली जायला। इथून आता आपण कठीण परिश्रम कठीण कष्ट करून आता आम्ही जाणार आहे, कारण रस्ता जरा लईच खराब आहे। हा रोड बघून असं वाटायला की जरा ट्रेकिंगला झालो आपण, कारण इथं आता निष्ठा लागल्यात पाय। राज कसा आहे ते बघा, परिश्रम करत करत। आता इथून जायचं आपल्याला। हा, गाडी ते की। तर आपण सध्या वॅगाटोर बीचवरती आहे आणि बीचवरती क्राऊड बऱ्यापैकी आहे, लई पण नाही आहे आणि लई कमी पण नाही आहे।
तर एन्जॉयमेंटसाठी आणि तुम्हाला वॉटर ॲक्टिव्हिटी काय करायची असतील तर इथं तुम्ही नक्की येऊ शकता. तर नक्की भेट द्या, एकदम भारी आहे. आणि समोर जो काय डोंगर दिसतोय तो एक नंबर दिसतोय, व्ह्यू तर एक नंबरच आहे, विषयच नाही. आम्ही जेव्हा जेव्हा येईल तेव्हा इथं रसवंती गृहामध्ये आपण रस पितोय. तर दरवर्षीप्रमाणेच आपण इथं पण थांबलोय. काका दरवर्षी असतात, काय चांगला असतो. आता आपण रसवंती गृहामधनं उसाचा वगैरे रस एनर्जी येण्यासाठी घेतलाय आणि आता आपण चाललोय वॅगाटोवर बीच बघितलाय आणि आता आपण चाललोय अरंबुल बीच बघण्यासाठी. कारण तुम्हाला माहितीच आहे प्रत्येक व्लॉगमध्ये अरंबुल बीच दाखवतोय, कारण त्या अरंबुल बीच शिवाय आम्हाला सुख कुठल्या बीचवर मिळत नाही. म्हणजे क्राऊड जास्त असतोय, पाण्यात भिजायला वगैरे भारी वाटते म्हणून चाललोय, बाकी काही विषय नाही. तर चला आपण भेटूया डायरेक्ट अरंबुल बीचवर. फायनली वेटिंग करून करून आता आपण पोचलोय अरंबुल बीचला. आणि अरंबुलला येण्याचं कारण काय आहे ते तुम्हाला दाखवतो. हा सगळा असा क्राऊड असतो इथं आणि हे क्राऊड बघण्यासाठी आणि पाण्यात खेळण्यासाठी अनुभवण्यासाठीच आपण येतो इथं. अरंबुल बीचवरती आपण थांबलो होतो आणि तिथून पुढं जो काही व्ह्यू आहे तो बघण्यासाठी आम्ही पुढच्या स्पॉटवरती आलो होतो. आणि एक अरंबुल बीचवरून छोटीशी एक बाजारपेठ आहे, तिथून चालत चालत आपल्याला पुढे यायला लागते. मग तिथे एक हा स्पॉट आहे आणि ह्या स्पॉटच्या पुढं एक मोठा डोंगर आहे. त्या डोंगरावरून दिसणारं जे दृश्य आहे ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे आणि दाखवण्यासाठीच मी आज हा ब्लॉग केला आहे. हे असं लोकेशन आहे इथलं आणि तिथं अरंबुल बीच आहे पुढं. तिथून पुढं आल्यावरती हा स्पॉट आहे. इथनं तुम्ही सनसेट वगैरे बघू शकताय. पूर्ण व्ह्यू जिथंपर्यंत नजर जाते तिथंपर्यंत पाणीच पाणी आपल्याला दिसते समोर. बाकी कसं लोकेशन कुठून काढले आपण कमेंट करून नक्कीच करा. सगळा एन्जॉयमेंट आपण करून आम्ही फायनली रूमवरती पोचलोय आणि थोडीफार आम्ही रेस्ट घेतल्या. आजच्या या ब्लॉगमधून मी कोणत्या कोणत्या बीचवरती गेलो आणि एक लोकेशन तुम्हाला एक व्ह्यू चांगला मी दिला, तुम्हाला दाखवला आहे. तुम्हाला कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा. तर अशाच नवनवीन ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुन्हा नवीन एका ब्लॉगमध्ये. धन्यवाद.